एका सामान्य कुटुंबातील अथर्व चतुर्वेदी यांनी आपल्या हक्कासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात स्वतःची बाजू मांडून ऐतिहासिक विजय मिळवलाय। अथर्वनं नीट परीक्षेत 530 गुण मिळवले होते। त्यानुसार त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश मिळणं अपेक्षित होतं। मात्र मध्य प्रदेश सरकारनं खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये EWS आरक्षणाबाबत स्पष्ट धोरण न आखल्यानं त्याचं प्रवेशद्वार बंद झाले। वकिलीचं शिक्षण न घेता त्यानं स्वतःची याचिका स्वतः लढवून प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवलं, ज्यामुळे जबलपूरच्या या अथर्वची चर्चा सध्या सगळीकडेच आहे। जबलपूर उच्च न्यायालयानं जेव्हा त्याला तू वकील व्हायला हवेस असं म्हटलं, तेव्हा त्यानं तोच आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयात नेला। 6 जानेवारी रोजी त्यानं स्वतः SLP दाखल केली। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर त्यानं नम्रपणे केवळ 10 मिनिटं मागितली आणि आपली बाजू मांडली। सुप्रीम कोर्टात जेव्हा मोठ्या वकिलांची गर्दी होती, तेव्हा अथर्वनं विनंती केली, मला फक्त 10 मिनिटं द्या। त्या 10 मिनिटाच्या युक्तिवादानं न्यायमूर्तींचे त्याने मन जिंकलं। न्यायालयानं राज्य सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला त्वरित प्रोव्हिजनल प्रवेश देण्याचे आदेश दिले। अथर्वनं 12वीत गणित आणि जीवशास्त्र दोन्ही विषय घेतले होते। त्याची निवड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली होती, तरीही त्यानं डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न सोडलं नाही। इंग्रजी भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि शाळेत मिळालेले संस्कार त्याच्या न्यायालयीन लढाईत कामी आले।